आदरणीय आमचे संकेत म्हात्रे यांना विनंती करेन अलकेश साहेबांचा शुभ सन्मान अन्वी स्पोर्ट्स जे आपण टी शर्ट पंचांच्या अंगावरती पाहतोय त्यांच्याकडनं स्पॉन्सर इथे करण्यात आलेले आहे। जर आपल्याला क्रिकेटसाठी किट हवे असेल तर आपण आवर्जून जे काही क्रिकेट खेळाचे मात्र तुम्हाला साहित्य हवे असतील तर अन्वी स्पोर्ट्सला आवर्जून इथे मात्र भेट द्या आणि त्यांचा शुभ सन्मान इथे मात्र घेण्यात येत आहे। थँक्यू सर, आपण इथे आलात खऱ्या अर्थानं आपलंही मनापासून मात्र आभार व्यक्त करतोय आम्ही। चांगला बॉल पॉइंटच्या डोक्यावरून, वाव काय क्लास झेल अफलातून चित्त्याच्या चपलांना हरणीच्या गतीनं मात्र बॉल वरती सूरज आले आणि पकडला गेलाय झेल। फलंदाज बाद सुनील पाटील बॅक टू द गट। त्याचबरोबर आपण पाहिलं गेलं तर मैदानाच्या आतमध्ये इन ॲक्शन 2 मध्ये मात्र मिडल ऑर्डर मध्ये दीक्षित पाटील टीम रायबादेवी रावे ब टीमची मात्र रन मशीन ओळखला जातो स्वतः कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये मात्र डेरे दाखल होताना पाहायला मिळते आणि जसे जसे मैदानामध्ये येतात की काय तोपर्यंत मात्र इथून बक्षिसांची खैराती मात्र पाहायला मिळतोय। आमचे आयोजक रवींद्र म्हात्रे साहेब यांच्याकडनं 1111 रुपयाचं पारितोषिक षटकार हॅट्रिक साठी मात्र दीक्षित पाटील यांच्यासाठी मात्र आलेला आहे। हे क्रिकेटवरचं प्रेम तुम्ही पाहताय अनुभवताय। मैत्री चषक 2025 पेन तालुक्यातील जोहे नगरीमध्ये जय गिरोबा देवीचे भव्य मैदान हे आपल्याला पाहायला मिळतोय। अहो इथे मात्र गिरकी घेतली फिरकी ही घेतली बॉल लॉंग स्टॉप मध्ये मात्र इथून फाईन मध्ये ट्रॅव्हल झालाय। अप्रतिम क्षेत्रक्षण शुभम यांच्याकडनं मात्र पाहायला मिळालं। तोपर्यंत सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्यामध्ये यशस्वी ही झाले दोन्ही फलंदाज जय पाटील आणि दीक्षित पाटील। पहिल्या मॅच मध्ये सुनील पाटील यांची बॅटिंग ही आपल्याला मात्र चांगली पाहायला मिळाली होती आणि त्याच्यानंतर मात्र त्यांना सोस्त्यामध्ये बाद करण्यामध्ये मयूर म्हात्रे हे गोलंदाज यशस्वी झालेत। आज इम्प्रेस केले जितवाई जिथे ब टीमच्या मात्र गोलंदाजांनी आणि त्याहीपेक्षा फलंदाजानेही म्हणजे ही टीम जरी ब असली तरी मात्र आजच्या दिवसामध्ये यांनीही चांगला परफॉर्मन्स केलाय हे आपण मात्र आजच्या दिवसामध्ये पहिल्या सामन्यामध्ये पाहिले। पाटा बदललाय तिथे संधी नसणार आहे अगदी डीप फॉरवर्डचे मात्र इथून क्षेत्रक्षत स्क्वेअर लेग डीप मध्ये मात्र येताना पाहायला मिळत आहेत प्रथमेश आणि एक धाव तोपर्यंत मात्र इथून दुसरीही पूर्ण मात्र करताना पाहायला मिळत आहेत आणि 2 धावेने धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 8 आणि स्कोर बोर्ड पाहायला मिळतोय। आता स्ट्राईकला आहे ज्यांच्या खेळाडूंवरती नजरा सगळ्यांच्याच मात्र खेळाडूवरती राहिले गेलेले आहेत ते दीक्षित पाटील। रवींद्र म्हात्रे साहेबांकडनं 3 षटकारांसाठी 1111 रुपयाचं पारितोषिक जरूर आहे परंतु फिरकीचा जादूगार बॉल वळवण्याची क्षमता आउट स्विंग चांगली करतो। लेग स्विंग चांगला आहे त्याच्याकडे खूप छान पद्धतीने गोलंदाजीची मांडणी मात्र सातत्याने आपल्या संघासाठी मांडणारा गोलंदाज मयूर म्हात्रे फ्रंटलाईन गोलंदाजी करताना मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत। बोटांची जादू फरवरती चांगल्या पद्धतीने चालवताना पाहायला मिळत आहे। चांगली क्षेत्रक्षण तिथेही मात्र पाहायला मिळतोय। शुभम आहे तिथे एक धाव मात्र येताना पाहायला मिळेल। एका धावेनं धावफलकावरती षटक क्रमांक पहिला संपुष्टात येत असताना पाहायला मिळतात त्या 9 धावा 9 आणि स्कोर बोर्ड षटक क्रमांक पहिला समाप्त 1 विकेट माघारी। डीजे क्रिकेट जर का आपण पेन तालुक्यामध्ये कुठे खेळला जात असेल तर म्हणजे तो समरापूर विभागामध्ये आणि त्याच सोई गावामध्ये त्याचबरोबर जोहे गावाचे लिजेंड खेळाडू क्रिकेट बरोबर अनेक वर्ष जे जोडले गेले ते आदरणीय आमचे प्रतीकजी कामत साहेब यांचे ते शुभागमन मात्र होताना पाहायला मिळतोय। त्यांचंही आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत। यांचंही नाव सातत्याने आपण जर का एक 15 वर्षापूर्वीच्या इतिहासामध्ये गेलो
तर प्रतीक कामतलीचे खेळाडू म्हणून आपण आज त्यांना पाहतोय, परंतु त्यांनीही अनेक मैदानं गाजवली आहेत आणि त्यांचंही शुभागमन, त्यांचंही सहर्ष स्वागत आपण मैत्री चषक 2025 मध्ये करत आहोत. अनेक मान्यवर गजबजलेला व्यासपीठ आपल्याला पाहायला मिळतोय. हा VIP डायज मैत्री चषक 2025चा आपल्याला इथे मात्र पाहायला मिळतोय. आणि मैदानाच्या काही बाजूला पाहायला गेलं तर प्रेक्षकांचीही मांदी आली. या क्रिकेटला आनंद घेत असताना पाहायला मिळतात. या मायबाप प्रेक्षक वर्गाचंही आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत. ऑन साईडला दिशा दिली, एकदा मात्र कंप्लीट होताना पाहायला मिळतोय. दीक्षित पाटील डिफेन्सिव्ह क्रिकेट आणि मोठ्या क्रिकेटरचं उत्तम उदाहरण साकारताना इथे मात्र पाहायला मिळतोय. आणि तोपर्यंत एक सिंगल येताना मात्र पाहायला मिळतोय. जय यांच्याकडेही तेवढीच ताकद आहे आणि जय यांची क्षमता आपण मात्र पाहिली गेली. असं एक गोलंदाज म्हणून सातत्याने खऱ्या अर्थानं चांगले उतरताना मात्र पाहायला मिळत आहेत. एक फलंदाज म्हणून ज्या ज्यावेळी संघाला गरज असतो त्यावेळी मात्र चांगली फलंदाजी करताना जय यांना आपण पाहतो. आणि तेच फलंदाजांकडे आत्ताच्या घडीला स्ट्राईक मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. घवघवीत यश तुम्हाला प्राप्त करायचा असेल तर तुम्हाला मात्र स्वतःला समर्पित आणि सर्व उत्कृष्ट क्रिकेट तुम्हाला इथून खेळावं लागेल. ते सध्याच्या घडीला पाहायला गेलं तर दोन्ही टीमकडनं मात्र पाहायला मिळतोय. विशाल गायकवाड या षटकामध्ये येत आहेत आणि विशाल कामगिरी करतील की काय त्याची चुनूक. पहिल्या बॉलवरती एक सिंगल फक्त आली, दुसऱ्या बॉलवरती डॉट आलाय. 4 बॉलचा खेळ अजूनपर्यंत त्यांच्या स्पेलमधील त्यांच्या षटकातील बाकी आहे. षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ, दुसऱ्या षटकातील 2 बॉल इथे मात्र डिलिव्हर झाले. धावफलकावरती धावा 10 आपल्याला पाहायला मिळत आहेत. भन्नाट वेग इथे मात्र ते सर्रार काय धुरला उर्वत गोलंदाजी इथे मात्र पाहायला मिळतोय. मी या मैदानावरील आज गोलंदाज म्हणून एक कलाकार आहे आणि ती कलाकारी मी दाखवण्याचं काम मी करत आहे. त्याचं उत्तम उदाहरण इथे साकारताना पाहायला मिळतोय. हमरापूर विभाग तसं म्हटलं तर गणेश मूर्तिकारांचं कलाकारांचा मात्र हा विभाग ओळखला जातोय. देश विदेशामध्ये मात्र आपण हमरापूर विभागामधून गणपतीच्या मूर्ती जात असताना इथे मात्र पाहायला मिळत आहे. टायमिंग चुकलंय की काय नाहीये, हाताला झटका आणि बोटाला चटका देईल असं काहीतरी चित्र निर्माण झालं होतं. वन हँड झेल, कॅच ऑफ द डिलिव्हरी, कॅच ऑफ द टुर्नामेंट, कॅच ऑफ द डे, हॉट कॅच पकडली तिथे सौरभ या खेळाडूंनी आणि फलंदाज बाद बिग विकेट जय पाटील यांच्या स्वरूपामध्ये बॅक टू द आउट. हा संघ मुरबी बरोबर खेळताना पाहायला मिळणार आहे, जो मात्र गावाचा मोठा संघ म्हणून ओळखला जातो. आणि आज नागोट्याला सुद्धा मला वाटतं खेळायला गेलेले आहेत. म्हणजे भरपूर क्रिकेट जितवाई जिते हा संघ खेळत असो आणि त्याच गावातील हा ब संघ आपल्याला जितवाई जिते सध्याच्या घडीला मैत्री चषकामध्ये खेळताना पाहायला मिळतोय. तर पहा इथे आणखी एक मोठी ऑफर इथे मात्र आलेली आहे. आमचे क्रिकेट चाहते आणि सगळ्या क्रिकेटांवरती प्रेम करणारे व्यक्तिमत्व बंटी पाटील यांच्याकडनं तब्बल 5,000 रुपयाचं पारितोषिक षटकार हॅट्रिक आली तर एकदा जोरदार टाळ्या बंटी पाटील साहेबांसाठी मात्र झाल्या पाहिजे. ऑफर मात्र पाहायला मिळाली आणि त्याचबरोबर हे क्रिकेटवरचं प्रेम त्यांचंही पाहायला मिळतोय. 5,000 रुपयाचं पारितोषिक बंटी पाटील रावे गावाचे आहेत आणि त्याचबरोबर पाहायला गेलं तर या फटक्यावरती नजाकता पाहायला मिळाली. बॉलला फेकून दिलंय डीप स्वीपरच्या डोक्यावरून. परफेक्ट इथे मात्र पुलचा फटका सक्सेसफुल करत असताना निखिल पाटीलच्या बॅटमधून आला हा शानदार षटकार. या स्पर्धेच्या निमित्ताने प्रत्येकाने घेतली गेली त्याच मूवी की काय पेन तालुक्याच्या प्रत्येक क्रिकेटच्या पटलावरती मैत्री चषक 2025च्या आयोजनाची चर्चा मात्र केली जातोय. सुसज्जता नियोजित पद्धतीने मांडलेली स्पर्धा, खूप मेहनत इथे मात्र घेतली. स्वर्गीय नवनाथ गरज स्मृती यांच्या स्मृतीला उजाली देणारी स्पर्धा मैत्री चषक 2025 रोड लाईन ग्रुप जोहे यांच्या वतीने हे भव्य दिव्य 5 दिवसाचं आयोजन आपल्याला पाहायला मिळतोय. मग आमचे आयोजक असतील प्रवीण पाटील साहेब असतील, संदेशजी गरज, संकेतजी म्हात्रे, रवी म्हात्रे, सुंटी पाटील,
समीर पाटील, राकेश पाटील, कुणाल पाटील, रोशन पाटील, दीपेश पाटील, रुपेश पाटील, दर्शन पाटील आणि गुड्या पाटील, यश घरत आणि बंड्या पाटील या सगळ्यांनी मेहनत आणि त्यांच्याबरोबर अनेक अशी बरीच नावं जोडली गेलीत मैत्री चषक 2025 यशस्वी होण्यासाठी. दिल दोस्ती दुनियादारी आपल्याला पाहायला मिळतोय. अफलातून प्रेम या प्रचंड सगळ्यांचंच एकमेकांवरती या मैत्रांवरती राहिलं गेलंय. त्याचं उत्तम उदाहरण या स्पर्धेच्या निमित्ताने पाहायला मिळतोय. ओहो, इथे मात्र बॅटचा फेस अगोदर क्लोज झालाय. चांगला तेज सरार बॉल मात्र पाहायला मिळाला. मनगटी गोलंदाजी साकारताना पाहायला मिळतात सौरभ म्हात्रे. अप्रतिम झेल आपण पाहायला गेलं तर डीपेक्षा कव्हरला पकडला गेला होता तिथे आणि झील पकडताना त्याचं हे उत्तम उदाहरण मी एक क्षेत्ररक्षकी म्हणून उत्तम काम करत असतो त्याचं देत असताना पाहायला मिळालं. गोलंदाजीसाठी येत आहेत. पहिला बॉल डॉट समोर आहेत दीक्षित पाटील. गोलंदाज पहा काय गोलंदाजी करतायत. आपल्या नावाचा परिचय जरूर देताना मात्र पाहायला मिळत आहेत. ही कलात्मकता मात्र पाहायला मिळतोय का दीक्षित पाटील या टीमचे मोडके आहेत. व्हाईट बॉलसाठी रिव्ह्यू नाहीये. पंचाने घेतला. पंचांचा निर्णय अंतिम. व्हाईट बॉलसाठी तुम्ही रिव्ह्यू सिस्टम वापरू शकत नाही. काही या टेक्निकली गोष्टी असतात त्यांच्यावरती तुम्हाला अडून त्याच्यावरती मात करून खेळावं लागेल. संधी आहे. मोठा विकेट इथे येण्याची आलाय. मोठा धक्का, मोठा बुरुज डासलला जातोय दीक्षित पाटीलच्या स्वरूपामध्ये. रायबादेवी रावे टीम बल असा धक्का बसतोय. क्रमांक 3चा धावसंख्या मात्र धावपलकावरती 16. ऍक्च्युली कॅप्टन बाद झाले. कॅप्टन लिडिंग फ्रॉम द लीड आणि त्याचबरोबर कॅप्टन बाद झाल्यानंतर थोडंसं मात्र इथून निराशाजनक डगआउटमध्ये मात्र वातावरण पाहायला मिळतोय. कारण धावसंख्या ही अगदीच्याच कमी पाहायला मिळतात परंतु गोलंदाजी ही तेवढीच चांगली आहे. आपण पाहायला गेलं तर रायबादेवी रावे ब टीमकडे गवगवीत यश प्राप्त करायचं असेल तर तुम्हाला चांगली इथून फलंदाजी इथून करावी लागेल. आणि तिसऱ्या पंचांची आत्ता मागणी करण्यात आली. आईट फॅक्टर बिमर चेक केला जाईल आणि तिसरे पंच आमचे बंटी सर दर्जेदार पंच, उत्तम पंच म्हणून त्याने काम अनेक स्पर्धांमध्ये पाहिले. सायप्रीत लाईव्ह टेक्निकल टीम स्क्रीनवरती चेक केलं जाईल. बिमरसाठी मात्र हा रिव्ह्यू सिस्टम वापरला जातोय पंचांकडून. योग्य आहे आणि ज्या टेक्नॉलॉजी आहे त्याचा परिपूर्ण वापर करावं आणि केलं तर अतिउत्तम असं म्हटलं जातं. म्हणजे कोणावरतीच अन्याय होणार नाही. नो बॉलचा इशारा इथे मात्र येताना पाहायला मिळतोय. हाईट फॅक्टर पाहायला मिळालं. ओ राईट बॉल इथे मात्र डिलिव्हर केले. येणारा बॉल फ्री हिटचा असेल. सतर्क राहावं लागेल क्षेत्ररक्षकांना इथून कारण तुम्हाला फक्त रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट मिळणार आहे. का बऱ्याच वेळेला झेल घेतल्यानंतर सेलिब्रेशन होताना नो बॉलवरती फ्री हिटवरती आम्ही पाहिलंय. त्यासाठी तुम्हाला दक्ष राहावं लागेल. हा बॉल चांगला अफलातून इथे मात्र पाहायला मिळतोय. कोहली सरांना थोडंसं मी येस डेफिनेटली ही नॉलेज आहे बंटी सर. जस्ट नाव घेतलं त्यांना माहित आहे की अडचण काय आहे मैदानामध्ये. म्हणून रायगड जिल्ह्यातील सगळ्यात मोठमोठ्या स्पर्धांना हे तुम्हाला पंच का पाहायला मिळतात त्याचं उत्तम उदाहरण. हो चांगला बॉल पहा इथे. त्याच्यानंतर मात्र अगदी अगोदरचा बॉल हाईट फॅक्टर पाहायला मिळाला. थोडंसं फ्लॅट हिट आणि त्याच्यानंतर मात्र अतिरिक्त थोडंसं इथे मात्र खांद्यावरून बॉल परफ्यूम डिलिव्हरी. जय गिरोबा देवाचे मैदानाच्या या मातीचं परफ्यूम सुगंध देणारं हा बॉल मात्र पाहायला मिळाला. खूप छान गोलंदाजी केली. या षटकामध्ये आतापर्यंत धावा आल्या त्या फक्त आणि फक्त 2 धावा आणि महत्वपूर्ण एक विकेटही आलाय. सौरभ म्हात्रे काय गोलंदाजी करतायत. अप्रतिम. जितवाय जिते बी टीम आपल्या मोठ्या टीमला साजेसं खेळ जसं हवं आहे तसे त्याचप्रमाणे ब टीम सुद्धा करताना पाहायला मिळतोय. रायबादेवी रावे टीम आणि त्याचबरोबर अल्केशला मात्र कलात्मकता दाखवावी लागेल. संधी थोडंसं स्किड झालं हातामधून बॉल यष्टिरक्षकांच्या त्याचा फायदा उचललाय आणि एका धावेमध्ये रूपांतरित करताना मात्र पाहायला मिळतात बायच्या स्वरूपामध्ये. 1 धाव मात्र येताना पाहायला मिळेल. एका धावेनं 19 धावा 19
आणि स्कोर बोर्ड. बॅटिंग करत असताना टीम रायबादेवी रावे 4 षटकांचा खेळ राहणार आहे फक्त. म्हणजे यानंतर अंतिम अजूनपर्यंत बॉल शिल्लक आहेत 7. त्यानंतर टॉससाठी यायचं आहे रायबादेवी रावे आणि त्यांच्या विरोधामध्ये कालभैरव जरीमरी आई कोपर टीम. ऑन साईडला खेचलाय, लॉंग ऑन मध्ये ऑन ड्राईव्ह केले, क्षेत्ररक्षक आहे तिथे टीम मध्ये. बॉलला चांगल्या पद्धतीने मात्र अडवण्याचा प्रयत्न थोडासा निष्फळ ठरला आणि त्याचा फायदा उचलला जातोय. हो हो हो, एक एक रन किती महत्वाचे आहे त्याचं उत्तम उदाहरण पाडताय. पडतायत, झडतायत, धडपडतायत. टी शर्टला या मातीची या मैदानाची माती लागली जातोय. टी शर्ट माखला जातोय. तू वॉश करता येईल, पण जर का पराभूत झाले तर त्या लागलेल्या मात्र तुमच्या गावातील तुमच्या समर्थकांच्या हृदयावरती जखमा त्या कशा भरून काढणार. यासाठी मात्र ही धडपड 2 फलंदाजांची आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूला निखिल पाटील तर अल्केश पाटील संघर्ष करताना मात्र पाहायला मिळत आहेत. कारण तेवढी ताकदीची गोलंदाजी सध्याच्या घडीला 3 षटकांमध्ये होताना पाहायला मिळाली. मयूर मात्र पहिल्या षटक फ्रंटलाईन गोलंदाजी करण्यासाठी आले, 9 धावा खर्च केला, एक महत्त्वपूर्ण विकेट प्राप्त करून दिली. त्याच्यानंतर विशाल गायकवाड हे मात्र दुसऱ्या षटकासाठी आले, 7 धावा खर्च करत एक महत्त्वपूर्ण विकेट प्राप्त करून दिली. तिसरा षटक हाताळलाय सौरभ म्हात्रे या गोलंदाजाने. या षटकामध्ये धावा झाल्यात फक्त आणि फक्त 4 आणि एक लेग बायची म्हणजे 5 धावा आणि एक विकेट महत्त्वपूर्ण प्राप्त करून दिली. अशी ही मात्र आतापर्यंत 3 षटकांचा लोकाजोखा आपल्यापर्यंत मांडण्यात आलाय. अंतिम षटक प्रथमेश गावंड हे मात्र येताना पाहायला मिळत आहेत. गावंड म्हटल्यानंतर हरीश गावंड याचं नाव आवर्जून घेतलं जातं आणि त्यांचेच बंधुराज आहेत. प्रथमेश गावंड आपल्याला पाहायला मिळत आहेत. बॉडी लँग्वेज, हाईट फॅक्टर अगदीच तशीच आपल्याला हरीश गावंड यांच्याप्रमाणे मात्र पाहायला मिळतोय. एक मोठा स्टार खेळाडू, रायगड जिल्ह्यातील ओपन क्रिकेटही खेळले, व्यावसायिक क्रिकेटही त्यांच्याकडून खेळले, रायगड क्रिकेटही खेळले गेले. अनेक मोठमोठ्या स्पर्धा जितोय, जिथे टीमला मात्र रायगड जिल्ह्यामध्ये खेळताना पाहायला मिळतात आपल्याला. त्यांचे बंधुराज प्रथमेश गावंड आपल्याला पाहायला मिळतात. वाव, इथे मात्र संधी आहे स्ट्राईकचे. हो, ही गडबड, हे मानसिकता दुबलीत मात्र पाहायला मिळाली, दुअलमान परिस्थितीमध्ये पाहायला मिळाली. फलंदाज अल्केश यांच्या आणि इथून रिव्ह्यू सिस्टमही वापरला जाईल, परत एकदा चेक केला जाईल, परंतु आउट कोण झाले, कोणता फलंदाज बाद झालाय त्याच्यावरती चर्चा आणि चेक केलं जाईल. इथून मात्र आपल्या साईप्रीत लाईव्ह टेक्निकल टीमकडनं TV स्क्रीनवरती मात्र चेक केलं जाईल. योग्य निर्णय आपल्यापर्यंत लगेचच पोहोचेल. तोपर्यंत पाहताय तुम्ही आतापर्यंत या षटकातील बॉल झाले 2 बॉल आणि 4 बॉलचा खेळ अजूनपर्यंत बाकी आहे अंतिम षटकातील. आणि धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 21 धावा. या 4 बॉलमध्ये 15 धावा जरी आल्या ना तरी मात्र फाईट करू शकतोय रायबादेवी रावे टीम. कारण त्यांच्याकडे चांगले गोलंदाज आहेत, चांगली गोलंदाजी करण्याची क्षमता आहे. अल्केश बाद झालेत आणि त्यांना यावं लागेल माघारी. योग्य निर्णय बंटी सर इथे मात्र पाहायला मिळतात आपल्याला. तिसरे पंचांच्या भूमिकेमध्ये परिपूर्ण लक्ष ठेवून आहेत, म्हणून तर ही स्पर्धा यशस्वी होताना मात्र पाहायला मिळतोय. स्पर्धेचं रूपांतरित आणि खूप छान मांडणी आणि मांडणी बरोबरच प्रेक्षकही तेवढेच मात्र जोडले गेलेले आहेत. सकाळच्या सत्रामध्ये 1,500हून अधिक प्रेक्षक पहिली मॅच पाहत होते आणि आताही तेवढेच आपल्याला स्पर्धा लाईव्ह प्रेक्षक मात्र मॅच पाहताना पाहायला मिळतात. घर बसल्या निवांत अगदी जेवायला जे गेले तेही सुद्धा आता TV लावून घरात बसले असतील, त्यांचंही आपण करूया सरचे स्वागत. पण मैदानावरती येऊन मॅच पाहणं आणि या TV वरती पाहणं यामध्ये बराचसा फरक आपल्याला पाहायला मिळतोय. लाईव्हचा जमाना आला त्याच्यानंतर प्रेक्षक वर्ग थोडेसे दुरावले गेले, परंतु जे दर्दी प्रेक्षक असतात त्यांना मैदानावरती येऊन मॅच पाहणंच पसंती करतात आणि तेच दर्दी प्रेक्षक आपल्याला इथे मात्र पाहायला मिळतात. त्यांचं सरचे स्वागत. व्हाईट बॉल 22 धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. विशाल पाटील आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यांची केली दांडी गोल. फर्निचर बरखास्त, काठी उद्ध्वस्त केली आहे फलंदाज प्रथमेश गावंड यांनी. विशाल पाटील बॅक टू डगआउट.
पाहायला मिळाली. या स्पर्धेला बाईक आपल्याला पुरस्कृत करण्यात आलेल्या आहेत. ते मैत्री चषक 2025 साठी अध्यक्ष श्री गणेश मूर्तिकार संघटना जोह्या आणि उपाध्यक्ष श्री गणेश मूर्तिकार संघटना अमरापूर विभागाचे आदरणीय सुनील पाटील अर्थातच सुप्रसिद्ध सुंटी सर साहेब शेठ यांच्याकडनं मात्र करण्यात आलेले आहे. त्यांचंही मनापासून आम्ही आभार व्यक्त करत आहोत. कोण जिंकेल, कोणत्या गावात ही बाईक जाईल त्याचीही चर्चा, पण बरेच जण इथून सांगून गेले आम्हाला सर आमच्याच गावात बाईक येणार आहे. यस, तुम्हाला ही शुभेच्छा. आणि त्याची चर्चा आपल्याला अंतिम टप्प्यामध्ये सुपर संडे रविवारी, आणि त्या रविवारचीही चर्चा करू. मला वाटतं खूप कमी प्रमाणात ह्या आपल्याला स्पर्धा पाहायला मिळतात की फक्त सुपर 4 मध्ये गेलेले संघ तुम्हाला रविवारी खेळताना पाहायला मिळणार आहेत. सुपर 8 मधले म्हणजे जे बक्षीसपात्र जे संघ आहेत ते संघ तुम्हाला रविवारी खेळताना पाहायला मिळणार आहेत. एक संकल्पना आपल्याला पाहायला मिळतोय. निखिला पाहतोय घुटना टेक तमाशा देख, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क फारसा चांगला होताना पाहायला मिळत नाहीये. त्याचं कारण म्हणजे गोलंदाजी आणि क्षेत्रक्षणी तेवढंच उत्तम मात्र पाहायला मिळतोय. रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद होतील. आदेश पाटील यांना यावं लागेल माघारी. आता इथून समीकरण मात्र बदलत जातील. धावसंख्या अगदीचीच कमी पाहायला मिळतोय. 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 4 षटकानंतर धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 24 धावा, आणि विजयासाठी आता येणारे 24 बॉल आणि 25 धावांची गरज. 25 धावांची गरज असेल विजयासाठी. चला टॉस इथे घेतला जाईल, आणि तोपर्यंत आपण पाहायला गेला तर याच मैदानामध्ये आपण रायगड जिल्ह्यातील सुपरिचित म्हणून अमरापूर प्रीमियर लीग HPL ही मात्र होत असते. आणि या HPLचे अध्यक्ष आणि रायगड जिल्ह्यातील महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध मूर्तिकार वैभव ठाकूर साहेब यांचंही ते शुभागमन झालंय. त्यांनाही आम्ही विनंती करू की आपण मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. टॉस इथे घेतला जाईल. दोन्ही टीमला विनंती करेन टॉससाठी या. रायबादेवी रावे आणि कालभैरव जरीमरियाई कोपर या दोन्ही संघाच्या कॅप्टनना विनंती करेन की आपण टॉससाठी यायचं आहे. त्याचबरोबर HPL अर्थातच अमरापूर प्रीमियर लीग 2025 साठी आणि अध्यक्ष आदरणीय आमचे लाडके क्रिकेटप्रेमी आणि महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील गणेश मूर्तिकार वैभव ठाकूर साहेबांचे ते शुभागमन मात्र होताना पाहायला मिळते. आणि त्यांना आम्ही विनंती करू की आपण मुख्य व्यासपीठावरती अतिथी कक्षामध्ये इथे यायचं आहे. आणि इथून टॉस घेतला जाईल. मी टॉससाठी मी विनंती करेन आदरणीय प्रतीक कामत सरांना, लिजेंड आमचे खेळाडू क्रिकेट बरोबर अनेक वर्ष जे जोडले गेले होते, आणि त्यांच्या शुभहस्ते ते मात्र टॉस केला जाईल. आमचे लिजेंड खेळाडू कामत सर इथे जोडले गेलेले आहेत. त्यांच्या शुभहस्ते ते मात्र टॉस केला जाईल. कॉल यस, कोपर टीम कॉल घेणार आहे. टेल अँड हेड. टेल चॉईस केला कोपरनं, आलाय टेल, आणि त्यांच्या बाजूनच इथे टॉस लागले. काय निर्णय असेल? पेंडिंग असेल. मोठी स्पर्धा आहे, तुला निर्णय कळवावा लागेल. डिसिजन तुम्हाला मी ठीक आहे, ओके. काय म्हणशील आज कामत सर? 2 मिनिटं यायचं आहे. इथून पाहायला गेलं तर काय म्हणशील या स्पर्धेविषयी? आज खूप छान खेळ तुमच्याकडनं होतोय. एक मोठी टीम आहे, बिग टीम पेण तालुक्यातील. काय या टीमकडे कसं बघताय?
काय नाही, चांगला प्रयत्न करण्याचा आम्ही हे करू. कोणते खेळाडू जे मात्र तू अंडर 19चा खेळाडू आहेस, लेजंड खेळाडू आहेत, काय म्हणशील तुझ्या टीम विषयी काय म्हणशील? माझी टीम तर चांगली आहे, प्रॅक्टिस दररोजची येतात सर्वजण. बाबूदा पण नेटमध्ये खेळतच असतो, त्याच्यामुळे तो चांगला खेळतो. ओके, टॉस तुम्ही जिंकला असता तर काय निर्णय घेतला असतात? क्षेत्ररक्षण. क्षेत्ररक्षण घेण्याचा निर्णय घेतला असता. दोघांनाही तुम्हाला बेस्ट ऑफ लक मी देतोय, शुभेच्छा देतोय. तोपर्यंत कामत सर ची मी अगदी तुमचा अनुभव विचारणारच होतो, कारण आत्ताचे जे सगळे यंग ब्रिगेड खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात त्यांच्यामधला ॲटिट्यूड, आणि तुम्ही ज्यावेळी क्रिकेट खेळत होतात एका वडापावरती म्हणजे 101 रुपयाची मॅच सुद्धा तुम्ही खेळला असाल असं मला वाटतंय. आता लाख, बाईक, कार म्हणजे पैशाची खैरात आणि त्याच्यानंतर बदललेला खेळाडूंचा ॲटिट्यूड, या सर्व गोष्टींवरती चर्चा होणं खूप गरजेचं आहे. आणि बदलता क्रिकेट, टेनिस क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. स्वप्नील पवार सर, आपण बऱ्याच वेळा पाहत असतो एक मोठमोठ्या स्पर्धांमध्ये एका षटकारासाठी तुम्ही पाहिलं तर 3 षटकारांसाठी 50,000 आपण इथे जिंकलेले पाहायला मिळत आहेत. एका विकेटसाठी 1.5 लाख रुपये जिंकलेले हे आपल्याला टेनिस क्रिकेट मात्र पाहायला मिळतोय. असा हा बदलता टेनिस क्रिकेट. आणि या टेनिस क्रिकेटच्या जगतामध्ये आपण जात आहोत. आपण जोहे गावामध्ये आहोत आणि मैत्री चषक 2025. O2 स्वप्नील पवार सर, थँक्यू. धन्यवाद. पहिल्या सत्रामध्ये या ठिकाणी आपण आवाज ऐकला रुपेजी पाटील सरांचा. एक माफक आव्हान मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 24 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात, 25 धावेचं टार्गेट, परंतु इथूनही मॅच जिंकली जाऊ शकते. गोलंदाजी चांगली करावी लागणार आहे. पंचांचा ग्रीन सिग्नल, मॅचला होते सुरुवात. सलामीला फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत मयूर, त्याच्या सहसाथीनं प्रथमेशला आपण पाहतोय. तर पहिलं P1चं षटक फेकण्यासाठी गोलंदाज दीक्षित पाटील. पहिल्याच बॉलवरती बॅटचा आवाज आला होता जरूर, परंतु झेल मात्र या ठिकाणी जमिनीला दान होते. सुंदर असा हा सामना. 25 धावा या ठिकाणी बनवायच्या आहेत, परंतु गोलंदाजी देखील भरपूर चांगल्या रायबादेवी रावे ब संघाकडे त्या आता दाखवावा लागणार आहे. मागच्या मॅच मध्ये जर आपण पाहायला गेला तर मयूरनं 33 धावा आपल्या संघासाठी गोळा केल्या होत्या. सामनावरचा पुरस्कार देखील त्यांनी जिंकला होता. इथे चांगला फटका, टायमिंग पाहावं लागेल. फिल्डिंग कमालीची पाहायला मिळाली. एक धाव पूर्ण, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला होता जरूर, परंतु शेवटच्या मुवमेंटला मात्र स्वतःला थांबवलंय मयूरनं. कदाचित धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद झाले असते, परंतु तसं काही घडलेलं नाही आहे. दोन्ही बॅटर सुरक्षित त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक धाव धावफलकावरती लागली गेल्या. पुन्हा एकदा दीक्षित गोलंदाजी मार्कवरती सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. काही बॉल चांगला पाहायला मिळतोय, डायरेक्ट हिट. आणि आता प्रथमेशला परतावा लागेल मैदानाच्या बाहेर. कमी स्कोरिंगच्या मॅचेसच रोमांचक स्थितीमध्ये पाहायला मिळत असतात, आणि ते चित्र पाहायला मिळतो की काय. प्रथमेश गावंडला आपण पाहिलं नॉन स्ट्राईक एंडवरती अतिशय वेगवान धाव घेण्याचा प्रयत्न होता, परंतु डायरेक्ट हिट त्या ठिकाणी पाहायला मिळालं. आणि एक मोठा फलंदाज निराश मानेने परतो मैदानाच्या बाहेर. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय सौरभ म्हात्रेला आपण पाहतोय. सौरभ म्हात्रे हा फलंदाज 3ऱ्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. दीक्षित देखील अफलातून गोलंदाजी करतोय, कारण त्याला माहिती आहे की प्रत्येक विकेट्स आपल्याला खूप इम्पॉर्टंट असणार आहे. इथून जर तुम्हाला जिंकायचं असेल तर मात्र या ठिकाणी प्रयत्न देखील चांगले करावे लागणार आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा दीक्षित सज्ज होत आहेत. इथे चांगला फटका, आणि या बॉल वरती आल्या 4 धावा, चौकार.
पूर्ण उचललाय आणि या बॉलवरती 4 धावा येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. भरपूर सारे मोठ्या संख्येने प्रेक्षक देखील पाहायला मिळत आहेत. सर्वांचं पुन्हा एकदा आपण करूया सहर्ष स्वागत. हाही पायावरती बॉल टाकला होता, त्या ठिकाणी आशाभूत नजरेने पाहिले जाते, परंतु लेग स्टंप वरतून चेंडू चाललाय सरळ विकेट किपरच्या ग्लोव्ज मध्ये. कमालीची गोलंदाजी कौतुक करावं लागेल. दीक्षित देखील चौकार आलाय, परंतु गोलंदाजी देखील तेवढ्या ताकदीची मैदानाच्या आतमध्ये करत असताना दीक्षित. कमी धावांचं टोटल आहे, परंतु या टोटलला कसं मोठं करायचं हे मात्र दाखवत असताना दीक्षितला आपण पाहतोय. परंतु स्ट्राईक एंड वरती मयूर देखील चांगली बॅटिंग करतो, त्याच्या बॅट मधून चौकार आलाय. इथे देखील पायावरती टाकला होता, ऑनसाइड मध्ये भिरकवलाय. क्षेत्ररक्षक आहेत, अतिशय वेगाने पोहोचतायत. थ्रो थोडासा खराब पाहायला मिळाला आणि तदनंतर मात्र सिंगल पूर्ण येताना पाहायला मिळाली. धावफलकावरती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 6 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. अजूनही 18 चेंडू आणि 19 धावेची गरज असेल. एखादं चांगलं षटक जरी आले ना तर मॅच मध्ये अजूनही रंगतदार स्थिती आपल्याला पाहायला मिळणार आहे. पहिलं षटक ज्याच्यामध्ये 1 विकेट येताना आपण पाहिली प्रथमेश गावडची आणि तदनंतर फक्त 6 धावा खर्च करताना आपण पाहिलं दीक्षित पाटीलला. चला थोडंसं फास्ट केला. इथून जर जिंकला तर तुम्हाला सुपर 8चं तिकीट कन्फर्म मिळणार आहे, परंतु इथून हरलात तर मात्र या स्पर्धेची 365 दिवस तुम्हाला वाट पाहावी लागणार आहे. प्रयत्न करावे लागतील. प्रयत्न हाती परमेश्वर असं आपण सातत्याने म्हणत असतो. पहिल्या षटकामध्ये तब्बल 6 धावा येताना आपण पाहिल्या आणि त्याच्यामध्ये एक फलंदाज अर्थात प्रथमेश गावंडला बाद करण्यात यश मिळालंय. धावचीच्या स्वरूपात का होईना, परंतु फलंदाज बाद झालाय हे महत्वाचं आहे. चला रावे संघ लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. दुसरं षटक फेकण्यासाठी गोलंदाज जय पाटील. बॅटिंग करत असताना थोडंसं निराश केलं, परंतु आता गोलंदाजी चांगली करावी लागणार आहे. जयला पुरेशा धावा मात्र बॅटमधून आल्या नाही, परंतु आता गोलंदाजी टिचून मारा करावा लागणार आहे. पहिल्या षटकामध्ये 1 चौकार आला होता, परंतु बाकीच्या उर्वरित काही चेंडूंमध्ये फक्त 2 धावा खर्च केल्या. दीक्षित पाटीलनं 6 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. येणारे बॉल शिल्लक असतील 18 आणि जिंकण्यासाठी 19 धावांची गरज. चला स्पीडअप करा. बघा टाइम अलर्ट असणार आहे, जास्तीचा वेळ दिला जाणार नाहीये. 6 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 25चा पाठलाग करत असताना दुसऱ्या षटकाला होते सुरुवात. इथे चांगला चेंडू पाहायला मिळतो. भन्नाट वेगानं मात्र विकेट किपर सुनील पाटीलच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावतोय आणि निर्धाव चेंडूची सांगता होत असताना मागच्या मॅच मध्ये जर आपण पाहायला गेलात तर अप्रतिम अशी गोलंदाजी पाहायला मिळाली होती. याही मॅच मध्ये तशा प्रकारची गोलंदाजी करावी लागणार आहे. 6 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. लॉंग रनअप पाहायला मिळतोय. इथे फटका चांगला आहे, कमालीचं टायमिंग. 1 कव्हरच्या वरतून चेंडू चाललाय. सीमारेषेच्या लगत कमालीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल आणि पाहता पाहता 3 धावा देखील कंप्लीट झाल्यात, परंतु आपल्या संघासाठी एक धाव तितकीच महत्वाची असणार आहे आणि तेच या ठिकाणी दाखवत असताना सर्कल मधून क्षेत्ररक्षक धावत गेले आणि शेवटच्या मोमेंटला मात्र बॉलला त्या ठिकाणी स्टॉप केले. वाह, कौतुक करावं लागेल. आपल्या गावासाठी खरं तर 100% डेडिकेशन या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. चला प्रत्येक बॉलवरती टीम मीटिंग विनंती असेल रावे संघ आपण देखील सहकार्य करा. धावफलकावरती टोटल आता धावा लागल्या गेल्यात 9 धावा. येणारे बॉल शिल्लक असतील 16 आणि जिंकण्यासाठी 16 धावेची गरज. बॉल टू रन हे खर तर आता फलंदाज मैदानाच्या बाहेर येताना आपल्याला पाहायला मिळतील आणि अशाच प्रकारच्या गोलंदाजीची गरज असणार आहे. फलंदाज बाद.
नवीन फलंदाज सूरज म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. नऊ धाव फलकावरती इथून लागल्या गेल्यात. चला थोडस फास्ट खेळा. 9 धाव फलकावरती लागल्या गेल्यात. नवीन फलंदाज सूरज म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. 25 चा पाठलाग करत असताना इथून जर जिंकला तर सुपर 8. चला सामना सुरू करा प्लीज. 9 धाव फलकावरती लागल्या गेल्यात. नवीन बॅटर स्ट्राईक एंड वरती सूरज म्हात्रेला आपण पाहतोय. 10-12 पावलांचा रनअप. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होत आहे. तिथे फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहेत का? त्यांच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू चाललाय. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. 4. धन्यवाद. अफलातून टायमिंग पाहायला मिळालं आणि या बॉल वरती 4 धावा सूरजच्या बॅट मधून आल्यात. 2 चेंडू शिल्लक असतील. प्रेक्षक बॉल द्या प्लीज. चला मॅच बॉल मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे. मॅच लगेच सुरू करा. धन्यवाद प्रेक्षक. ज्या ठिकाणी बॉल होता तो तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवलात. चौकार येताना आपण पाहिला. 13 धाव फलकावरती लागल्या गेल्यात. अजूनही 12 धाव संख्येची गरज. चौदा चेंडू आणि 12 धावा. इथे गती परिवर्तन पाहायला मिळतोय. एक धाव अतिशय वेगाने घेतले गेले. दुसऱ्या धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा सहजरित्या पूर्ण. 15 धाव फलकावरती लागल्या गेल्यात. 13 चेंडू येणारे बाकी असतील आणि 10 धावेची गरज. 15 धाव फलकावरती लागल्या गेल्यात. 25 चा पाठलाग करत असताना पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होत आहेत. पंधरा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. अजूनही या षटकातील शेवटचा अंतिम चेंडू येणं बाकी असणार आहे. नेक्स्ट मॅच देखील तेवढीच ताकदीची आपल्याला पाहायला मिळेल. इथे सोडून दिलाय. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. 16 धाव फलकावरती लागल्या गेल्यात. नेक्स्ट मॅच कालभैरव कोपर आणि त्यांना फाईट करेल टीम रायबादेवी रावे ए संघ. दोन्ही संघाला खूप साऱ्या शुभेच्छा आपण या ठिकाणी देऊयात. 16 धाव फलकावरती लागल्या गेल्यात. हाही बॉल लगातारचा दुसरा चेंडू वाईट पाहायला मिळतोय. अगोदरच धावांचा दुष्काळ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय आणि एक्स्ट्राच्या धावा या ठिकाणी दिल्या जात आहेत. कुठेतरी खराब संकेत आपल्याला पाहायला मिळणार आहेत या मॅच मध्ये. पुन्हा एकदा गोलंदाज इथे थोडंसं रनअप मध्ये व्यत्यय आपल्याला पाहायला मिळतोय आणि जेव्हा असं घडतं तेव्हा मात्र गोलंदाजाला थांबणं गरजेचं असतं. कदाचित एखादा खराब चेंडू आपल्या संघाला कुठेतरी बाहेर घेऊन जाऊ शकतो. हेच मनामध्ये गोलंदाजाचे विचार चालू असतात आणि त्यानंतर स्वतःला ते थांबवत असतात. इथे समोर फेकलाय. या बॉल वरती सूरज म्हात्रेच्या बॅट मधून षटकार.
धाव फलकावरती 23 धावा लागल्या गेल्यात. येणारे 12 बॉल आणि 2 धावेची गरज. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या लवकरात लवकर. रावे संघ चला नेक्स्ट मॅच. कोपर संघ आपण देखील सज्ज राहा. रायबादेवी रावे ए संघ आपण देखील सज्ज राहायचं आहे. 12 चेंडू आणि 2 धावेची गरज असेल. सुपर 8 चं तिकीट कुठल्या संघाला मिळणार हे देखील पाहणं तेवढंच गरजेचं असेल. मॅच लावते सुरुवात. तिसरं षटक फेकण्यासाठी गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रथम पाटील. प्रथम पाटील गोलंदाजी मार्क वरती सज्ज होत आहेत. येणारे बॉल शिल्लक आहेत 12 आणि जिंकण्यासाठी फक्त 2 धावेची गरज. इथे फटका चांगला आहे. 1 धाव अतिशय वेगाने घेतली गेली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होईल का? नाही होणार. एकच धावेवरती समाधान मानावं लागेल. 24 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. चोवीस धावा धावफलकावरती येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि सुपर 8 च्या उंबरड्यावरती आता जाऊन पोहोचलाय. जीतो आई जीते ब संघ. सूरज ज्याच्या बॅट मधून षटकार आपण